नमस्कार, मी श्रद्धा ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते। आज आपण सॉफ्ट, हेल्दी, टेस्टी प्रोटीन बार किंवा एनर्जी बार बनवणार आहोत। मुलांना आवडणारा हा प्रोटीन बार साखर किंवा गूळ न वापरता सहज घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपल्या हेल्दी व टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया। प्रोटीन बार बनवण्याकरता इथे मी 1/2 किलो सीडलेस काळे खजूर घेतलेत। हे खजूर खूपच सॉफ्ट आहेत। याला आपण मिक्सरमधून पाणी न घालता थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। एनर्जी बार बनवण्याकरता इथे मी अर्धी वाटी काजू घेतल्यात, अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी सनफ्लावरच्या बिया, अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया घेतल्यात, थोड्याशा कलिंगडाच्या बिया घेतल्यात, सोबतच अर्धी वाटी अक्रोड घेतल्यात, अर्धी वाटी लाल मनुके आणि अर्धी वाटी काळे मनुके घेतल्यात आणि थोडेसे पांढरे तीळ घेतलेत। इथे ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। सगळ्यात आधी मी पॅन मध्ये बदाम भाजते। बदाम भाजायला थोडासा वेळ लागतो। बदाम थोडेसे परतून झाले की यात काजू घालायचे आहेत आणि सोबतच अक्रोड घालून याला तूप न घालता मंद गॅसवर थोडंसं भाजून घ्यायचंय। ड्रायफ्रूट फास्ट गॅसवर न भाजता मंद गॅसवरच भाजायचं, म्हणजे यातलं मॉइश्चर निघून जाईल आणि हे छान कुरकुरीत होतील आणि एनर्जी बार खाताना हे छान क्रंची लागतील। यांना खरपूस भाजल्यामुळे हे खोमट न होता फ्रीज बाहेर सुद्धा जास्त दिवस छान टिकतात। 2 ते 3 मिनिटे यांना मी मंद गॅसवर छान भाजून घेतले। आता यांना आपण एका ताटात काढून घेऊया। आता याच पॅन मध्ये मी अर्धा वाटी पंपकिन सीड्स, सोबतच अर्धा वाटी वॉटरमेलन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स घालून यांना मंद गॅसवर भाजून घेते। या बिया भाजल्यानंतर छान फुलतात, पण यांना बदाम काजू सोबत न भाजता असं वेगळंच भाजायचं, म्हणजे ह्या व्यवस्थित भाजल्या जातात। तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवर भाजल्यानंतर या खरपूस भाजल्या गेल्यात आणि छान कुरकुरीत होऊन मस्त फुलल्यात। यांना सुद्धा आपण काढून घ्यायचे। आता आपण जे तीळ घेतले होते ते सुद्धा भाजून घ्यायचे। तीळ भाजल्यानंतर छान दुप्पट फुलतो। हे सुद्धा छान भाजले गेलेत। यांनाही काढून घेऊयात। आता याच पॅन मध्ये मी 2 चमचे तूप घालते आणि यात अर्धा वाटी काळे मनुके, अर्धा वाटी लाल मनुके घालायचे। इथे मी 4-5 अंजीरचे असे बारीक तुकडे करून घेतल्यात, ते यात घालायचे आणि या सर्वांना तुपावर छान परतून घ्यायचे। यांना आपण खूप जास्त भाजणार नाही आहोत। हे थोडेसे फुलून नरम झाले की यांनाही आपण काढून घ्यायचे। आता पुन्हा मी याच पॅन मध्ये थोडंसं तूप घालते आणि आपण जे सीडलेस खजूर मिक्सरमधून थोडेसे फिरवून घेतले होते ते यात घालायचे। यांना तुपावर छान परतून घ्यायचे। आपण याला पाणी न घालता वाटले, म्हणून सुरुवातीला हे थोडंसं घट्ट वाटतं, पण जसं तुम्ही याला परताल तसं हे सेलसर होऊन हलकं होतं। 4 ते 5 मिनिटं याला मंद गॅसवर छान व्यवस्थित परतून घ्यायचे। खजूर छान तुपावर परतून झाला की आपण जे ड्रायफ्रुट्स भाजून ठेवले होते ते यात घालायचे। इथे मी बदाम, काजू आणि अक्रोडला थोडंसं बारीक कट करून घेतले, म्हणजे घरातले आजी आजोबा सुद्धा हे सहज खाऊ शकतील, पण तुम्ही हे कट न करता सुद्धा घालू शकता। आता हे सर्व ड्रायफ्रुट्स आपण या खजूरच्या पेस्टमध्ये घालायचे आहेत। यात मी गूळ, साखर किंवा मधाचा अजिबात वापर केला नाही, कारण खजुरामुळे हा बार अगदी परफेक्ट गोड बनतो। इथे मी एक एक करून सर्व ड्रायफ्रुट्स या खजूरमध्ये घालून घेतल्यात। आता यात मी 1 चमचा वेलची पावडर घालते। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली तरी चालेल, पण वेलची पूडमुळे याचा स्वाद अजून वाढतो। आता या सर्वांना छान एकजीव करून 2 मिनिटं मंद गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचे। अशा प्रकारे मी यांना छान एकजीव करून घेतले। आपलं एनर्जी बारचं मिश्रण तयार आहे। याला सेट करण्याकरता इथे मी केक टीन घेतलाय। तुम्ही ताट किंवा कोणतेही पसरट भांडं वापरू शकता। याला थोडंसं तूप लावायचं आणि यात बटर पेपर लावून यालाही थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे यामुळे आपला एनर्जी बार अगदी सहज बाहेर निघेल। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही डायरेक्ट असं सुद्धा याला सेट करू शकता। त्या मिश्रणाला या ट्रेमध्ये घालून व्यवस्थित दाबून पसरवून घ्यायचंय। याला पसरवण्याकरता तुम्ही चमच्याचा किंवा वाटीचा वापर करू शकता। याला मी चमच्याने थोडंसं पसरवून घेतले। याला एकसारखं करण्याकरता इथे मी एक वाटी घेतले, यामुळे आपलं मिश्रण छान एकसारखं पसरलं जातं। वाटीच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकसारखं पसरलं जातं। याला छान व्यवस्थित गुळगुळीत करून झालं की आपण जे भाजून ठेवलेले तीळ होते ते यावर पसरवायचे आणि वाटीच्या मदतीने यांना या मिश्रणावर छान दाबून घ्यायचे। असं केल्यामुळे तीळ मिश्रणाला छान चिकटतात व खाताना पडत नाही। अशा प्रकारे मी याला दाबून व्यवस्थित ट्रेमध्ये पसरवून घेतले।
आता याला 2 ते 3 तास फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. जर या प्रकारे एनर्जी बार बनवाल तर याला सेट करण्याकरता फ्रीजमध्ये ठेवायची गरज लागत नाही. 3 तासानंतर तुम्ही बघू शकता आपला एनर्जी बार अगदी छान सेट झाला आहे. आता याला ट्रेमधून बाहेर काढून याला आपल्या आवडीप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. बटर पेपर लावल्यामुळे हा ट्रेमधून अगदी सहज निघतो. आता याला तुम्ही तुमच्या आवडीच्या साईज व शेपमध्ये कट करू शकता. इथे मी याचे मोठे तुकडे करते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे तुकडे करू शकता. तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा सुपर सॉफ्ट टेस्टी प्रोटीन किंवा एनर्जी बार तयार आहे. याला तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता. फ्रीज बाहेर हा कित्येक दिवस खराब न होता छान टिकतो. आपला घरच्या घरी झटपट बनणारा अगदी हेल्दी टेस्टी सुपर सॉफ्ट प्रोटीन मिनरल्सने भरपूर असा एनर्जी बार तयार आहे. तुम्ही सुद्धा हा नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.